नमस्कार यूट्यूब फॅमिली, तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आपल्या या चॅनलवरती. मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला आत्ताच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. वळूया आपल्या आजच्या भागाकडे. त्यानंतर पंडितजी विजयला अंगठी घालायला सांगतात. विजय देखील गुडघ्यावर बसतो आणि लगेच पडण्याची ॲक्टिंग करू लागतो, ज्यामुळे सगळेच त्याला सावरायला जातात आणि तो पटकन सरळ होतो आणि सगळेच हसू लागतात. नंतर तो दीप्तीला अंगठी घालतो आणि दीप्तीही त्याला अंगठी घालते. या दोघांच्या अंगठ्या देखील कपल रिंग्स असतात. मध्यभागी थोडा लांबट रेडियंट डायमंड, भोवती मोठे डायमंड क्लस्टर, पांढरे सोने आणि हलका पिवळट टच. विशेष म्हणजे बाजूला लहान स्टार डायमंड, जे उज्ज्वल भविष्याचं प्रतीक होते. दोघे एकमेकांना अंगठी घालताच त्यांच्यावर गुलाबी रंगाच्या गुलाबांच्या पाकळ्यांचा वर्षाव होतो. विजय दीप्तीला सर्वांसमोरच मिठी मारतो. त्यानंतर सर्वांचे छान असे फोटो काढले जातात आणि आपल्या दोन्ही कपल्सचं देखील फोटोशूट होतं. त्यानंतर घरातील सर्वजण जेवणासाठी डायनिंग एरियामध्ये जातात. राजवीर, खुशी आणि विजय दीप्ती यांच्यासाठी छान टेबल सजवलेले असतात. इतर सर्व फॅमिली मेंबर्स देखील बसतात. त्यानंतर संजनाजी राजवीर आणि खुशी यांना एकमेकांना घास भरवायला सांगतात. दोघांसाठी एकच ताट ठेवलेलं असतं. राजवीर खुशीला गुलाबजाम भरवतो आणि खुशीही त्याला गुलाबजामुन भरवते. त्यानंतर विजय दीप्तीला एकमेकांना घास भरवायला सांगितले जाते. विजय दीप्तीला रसमलाई भरवतो आणि दीप्तीही त्याला रसमलाई भरवते. त्यानंतर सर्वजण जेवण करतात आणि खुशीच्या घराकडे निघतात. संजनाजी आणि प्रकाशजी दीप्तीच्या घरच्यांना भेटतात आणि आम्ही त्यांच्या मुलीची व्यवस्थित काळजी घेऊ असे आश्वासन देतात. चारही कुटुंबात आनंदमय वातावरण असतं. त्यानंतर खूप छान मैफिल रंगलेली असते. राजवीर आणि विजय खुशी आणि दीप्तीला डोळे बंद करायला लावतात आणि त्यांच्यासमोर एक एक बॉक्स धरतात. त्यानंतर त्यांना डोळे उघडून ते बॉक्स उघडण्यास सांगितले जातं. दोघीही बॉक्स उघडतात. त्यात नवीन मॉडेलचे आयफोन असतात. खुशी राजवीरकडे पाहते आणि त्यानंतर गणपतजींकडे पाहते. ते डोळ्यांनीच तिला घेण्यासाठी सांगतात. राजवीर पण तिला घेण्यासाठी बोलतो, पण त्यानंतर ती सर्वांकडे पाहते. सर्वजण तिला मोबाईल घेण्याचा आग्रह करत असतात. ती सर्वांचा आग्रह मोडू शकत नाही आणि ती तो घेते. त्यानंतर दीप्तीही सर्वांकडे पाहते. सर्वजण तिलाही आग्रह करत असतात. त्यानंतर ती खुशीकडे पाहते. ती डोळ्यांनीच तिला इशारा करते आणि नंतर दीप्तीही मोबाईल घेते. त्यानंतर खुशी कालच्या स्पर्धेविषयी तिच्या आईवडिलांना, आजीला आणि आदित्यला सांगते. ते ऐकून सर्वांचाच आनंद द्विगुणित होतो. तिची ट्रॉफी, सर्टिफिकेट आणि पैशांचे एन्व्हलप गणपतजी आणि तिच्या आजीच्या हातावर ठेवते. त्या आनंदात सर्वजण छान आईस्क्रीम पार्टी करतात आणि सुनीता व संजना सर्वांना सांगतात की आपण सगळेच उद्या मुंबईला जातोय, जिथे आपण लग्नाची सर्व तयारी करूया. मुलींचे आउटफिट, मुलांचे आउटफिट आणि बाकीचीही तयारी करूया. इतर वस्तूही हळूहळू घेऊया. त्यावर गणपतजी आणि अर्जुनजी नकार देतात, कारण त्यांना मुंबईला जाणं शक्य नव्हतं. त्यावर प्रकाशजी म्हणतात, निदान तुमच्या मुलींना त्यांचं होणारं सासर तरी पाहू द्या आणि 2 दिवस आमच्यासोबतही घालवा. मुलांनाही त्यांचा वेळ मिळेल आणि आपल्याही कुटुंबांना एकमेकांना जाणून घेण्याची तेवढीच संधी मिळेल. तेवढ्यात विजय म्हणतो, ग्रेट डॅड, मी पण हाच विचार करत होतो. त्यानंतर सर्वांचा विचार पक्का होतो आणि सगळे 2 दिवसासाठी मुंबईला जायचं ठरवतात. इकडे खुशी आणि दीप्ती दुसऱ्या रूममध्ये येऊन त्यांच्या अभ्यासाविषयी बोलत असतात आणि 5-6 दिवसांनी फायनल एक्झामच्या अभ्यासासाठी लागणाऱ्या सुट्ट्यात काय आणि कसा अभ्यास करायचा याचं टाईमटेबल तयार करतात. यानंतर दीप्ती पुस्तक वाचत बसते आणि खुशी राजवीरच्या म्हणण्यानुसार ड्रेसचे कलर कॉम्बिनेशन आणि डिझाईन यांचा एक आराखडा तयार करते. प्रत्येक ड्रेससाठी एक वेगळा डिझाईन आणि वेगळं फॅब्रिक कॉम्बिनेशन या सर्वांची ती लिस्ट काढून ठेवते. इतक्यात मांजर ओरडल्याचा आवाज ऐकू येतो आणि दीप्ती पुस्तक खाली ठेवून त्या आवाजाच्या दिशेने जाते. खुशी मात्र तिच्या कामात व्यस्त असते. दीप्ती बाहेर येते, पण तिला कुठेही मांजर दिसत नाही. ती माघारी जाण्यासाठी वळते. इतक्यात कोणीतरी तिच्या तोंडावर हात ठेवून तिच्या कमरेला धरून तिला पाठीमागूनच उचलते आणि तिथून घेऊन जाते. दीप्तीचे डोळे मोठे झालेले असतात आणि भरून देखील आलेले असतात. त्यानंतर थोड्या अंतरावर जाऊन ती व्यक्ती तिच्या तोंडावरील हात काढते. दीप्ती मागे बघते आणि स्तब्ध होते.
तो दुसरा कोणी नसून विजय असतो. ती त्याला हलकेच हातावर मारते आणि म्हणते, ही काय पद्धत आहे, असं कोण करतं? त्यावर विजय म्हणतो, हो मग मी काय करायला हवं होतं? जेव्हा पाहावं तेव्हा तू माझ्यापासून लांब पळत असतेस, जणू काही मी तुला खाणार आहे. आणि आता तर आपला साखरपुडा देखील झाला आहे, त्यामुळे मला तुझ्याजवळ येण्याचं लायसनही मिळालं आहे. एवढं ऐकून दीप्ती पाठीमागे वळते. तोच विजय तिला पाठीमागून मिठी मारतो. दीप्ती घाबरते आणि म्हणते, हे काय करताय, कोणीतरी बघेल ना. त्यावर विजय म्हणतो, थोड्या वेळापूर्वी सर्वांसमोरच तुला मिठी मारली होती, आता काय घाबरायचे? असे म्हणून तो तिच्या मानेवर ओठ फिरवू लागतो. दीप्ती घाबरते आणि डोळे घट्ट मिटून घेते. विजयच्या या रोमॅन्टिक अंदाजाने दीप्तीचा श्वास आणि हृदयाची धडधड वाढली होती. तिच्या या कृतीने विजय त्याचा कंट्रोल गमावत होता. तो कधी तिच्या मानेवर तर कधी तिच्या कानाजवळ किस करत होता. तो पुढे काही करणार इतक्यात त्याचा फोन वाजतो आणि दोघे एकमेकांपासून दूर होतात. दीप्ती पटकन त्याला ढकलते आणि सर्वजण असतात त्या बाजूला धावते. विजय मात्र रागाने फोनकडे पाहत होता. तो फोन उचलतो. तो कंपनीमधून होता. खुशी तिच्या कल्पनेने 2 स्केच काढते आणि नंतर थोडा विचार करू लागते. तोच राजवीर त्या रूममध्ये येतो. तो तिथं आला आहे हे तिला समजत नाही, कारण तिचं सर्व लक्ष विचार करण्यात गुंतलेलं होतं. तो हळूच तिला हलवतो आणि ती तिच्या विचारांमधून बाहेर येते आणि म्हणते, तुम्ही? ती बेडवरील सर्व सामान उचलते आणि त्याला बसायला जागा देते. पण तो बसण्याऐवजी आडवा होतो आणि तिच्या मांडीवर स्वतःचं डोकं ठेवतो. ती काही बोलण्याआधीच तो म्हणतो, प्लीज मला थोडा वेळ असंच झोपू दे. त्याच्या चेहऱ्यावर कामाचा ताण स्पष्ट दिसत होता आणि कार्यक्रमांमुळे झालेली दगदगसुद्धा. खुशी त्याला मानेनेच होकार देते. राजवीर डोळे मिटतो आणि तसाच झोपी जातो. खुशीचे लक्ष त्याच्याकडे जाते. तो शांत झोपलेला होता. राजवीर तिला खूपच आकर्षक वाटत होता. ती त्याच्या चेहऱ्यावरून हात फिरवते आणि हलकेच हसते आणि पुन्हा आपल्या कामाला लागते. थोड्या वेळाने सर्वजण जायला निघतात, पण राजवीर कुठेच दिसत नाही, म्हणून सर्वजण दुसऱ्या रूममध्ये जातात आणि राजवीरला खुशीच्या मांडीवर डोकं ठेवून झोपलेला पाहतात. तो शांत झोपला होता, तर खुशी तिचं काम करत होती. कोणीतरी आपल्याकडं पाहतंय हे जाणवताच ती डोकं वर करते आणि दचकते. ती उठण्याचा प्रयत्न करणार इतक्यात सुनीताजी तिला थांबवतात आणि बोलतात, खूप वर्षांनी मी त्याला असं शांत आणि गाढ झोपलेलं पाहिलं आहे. त्याने खूप कमी वयात स्वतःला कामासाठी वाहून घेतलं. त्यानं कधीच व्यवस्थित जेवण नाही, शांत झोप नाही, कोणत्या कार्यक्रमात रस नाही, फक्त काम आणि काम एवढेच. खूप वर्षांनी माझा मुलगा इतका निरागस दिसतोय, लहानपणी दिसायचा तसा. फक्त तुझ्यामुळे मला त्याचे हे निरागसपण पुन्हा पाहायला मिळालं आहे. खरंच थँक्यू. तू माझ्या मुलासाठी उत्तम नाही तर सर्वश्रेष्ठ चॉईस आहेस. एकदा तुमचं लग्न झालं की मग मी त्याच्या काळजीतून मुक्त होईल. त्यांचं बोलणं ऐकून सर्वजण भावूक होतात. त्यानंतर रमेशजी म्हणतात, आपण निघूया, तो नंतर येईल. आणि सर्वजण कारमध्ये बसून निघतात. खुशी मात्र सुनीताजींच्या बोलण्याचा विचार करत होती. राजवीर त्याचं अस्तित्व निर्माण करण्यात यशस्वी तर झाला, पण त्याला त्याचं आयुष्य इतर मुलांसारखं मोकळेपणानं जगता आलं नाही. ती विचार करता करता तिचा हात कधी राजवीरच्या केसांमधून फिरू लागला हे तिलाही समजलं नाही. तिच्या या स्पर्शामुळे राजवीर पटकन जागा होतो आणि डोळे उघडतो आणि तिचा हात पकडतो. अचानक झालेल्या या कृतीने ती घाबरते आणि हात मागे ओढू लागते. पण सॉरी मित्रांनो, तिथं राजवटी झाले. राजवीर हात सोडत नाही. राजवीर तिला म्हणतो, तू हे काय करत होतीस? त्यावरती ती काही नाही इतकंच म्हणते. त्यानंतर तो हसतो आणि म्हणतो, रिलॅक्स, एवढी का घाबरतेस? मी फक्त गंमत करत होतो. आणि तू माझ्याबरोबर तुला हवं ते करू शकतेस. मला
मी फक्त आणि फक्त तुझाच आहे. मला त्रास देण्याचा किंवा माझ्यावर प्रेम करण्याचा अधिकार मी फक्त तुलाच दिला आहे. एवढं बोलून तो तिच्या हातावर किस करतो आणि बाहेर येतो. विजय त्याची वाट पाहत बसलेला असतो. त्याला आलेलं पाहून तो सर्वजण पुढे गेल्याचे सांगतो आणि ते दोघेही निघतात. त्यानंतर सर्वजण झोपी जातात. विजय मात्र दीप्तीला मेसेज करून त्रास देत होता. राजवीर खुशीला गुड नाईटचा मेसेज करतो आणि त्याच्या कामात गुंततो. दीप्ती रागाने फोन बंद करते तर खुशी तिच्या संकल्पना कागदावरती उतरवते आणि त्यांना पारंपरिक आणि आधुनिक असा डिझाईन तयार करते. त्यानंतर ती एक एक करून त्या सर्व डिझाईनचे अजून एक एक स्केच करते आणि त्यामध्ये रंग भरते. त्यामुळे ते डिझाईन खूपच आकर्षक आणि युनिक दिसत होत्या. या सर्व कामात तिला वेळेचे भान राहत नाही आणि सकाळचे 7 वाजतात. स्वातीजी तिला उठवायला आलेले असतात, पण तिला पाहताच त्यांना समजतं की ती रात्रभर झोपलीच नाही. त्यानंतर ती सर्व डिझाईन 2 फोल्डरमध्ये ठेवते. साधारण 2 तासानंतर सर्वजण मुंबईला जाण्यासाठी घरातून निघतात. राजवीरने मोरे कुटुंबांना आणण्यासाठी कार आणि बॉडीगार्ड्स आधीच पाठवलेले असतात. सर्वजण विमानतळावर भेटणार असतात. खन्ना आणि मल्होत्रा फॅमिली आधीच पोहोचलेले असतात. ते सर्वजण मोरे कुटुंबांची वाट पाहत असतात. खुशी कारमध्ये बसताच झोपून जाते तर दीप्ती पुस्तक उघडून वाचू लागते. सर्व कार प्लेनजवळ थांबतात. सर्व बॉडीगार्ड सर्वांचे सामान प्लेनमध्ये ठेवतात आणि सर्वजण खाली उतरतात. विजय त्यांना प्लेनमध्ये बसवतो. हा अनुभव सर्वांसाठीच खूप नवीन होता. राजवीर मात्र खुशीची वाट पाहत होता. दीप्ती कार बाहेर येते आणि त्याला सांगते की ती झोपली आहे. बहुतेक ती रात्रभर अभ्यास करत बसली असेल, त्यामुळे आता ती झोपली आहे. कार थांबल्यानंतर खुशीला जाग येते आणि ती डिझाईन ठेवलेली बॅग घेऊन खाली उतरते. खुशी राजवीर आणि दीप्तीजवळ येते आणि त्यानंतर ते तिघेही जण प्लेनमध्ये बसतात. आदित्यला खूप मज्जा वाटत होती. सर्व छान गप्पा मारत विमान प्रवासाचा आनंद घेत होते. त्यानंतर खुशी राजवीरला इशारा करते आणि बाजूला येण्यास सांगते. हे रिया ही पाहते. त्यानंतर राजवीर तिचा हात पकडून तिला प्लेनमधीलच एका रूममध्ये घेऊन जातो. तो काही बोलण्याआधीच ती त्याचा हात धरते आणि त्याला सोफ्यावर बसवते आणि स्वतःही बसते. त्यानंतर ती तिच्या बॅगमधून डिझाईनचे फोल्डर काढते आणि राजवीरकडे देते. राजवीर ते फोल्डर ओपन करतो आणि पाहतो. त्यामध्ये स्केच असतात. ते पाहून त्याच्या चेहऱ्यावर आनंद आणि आश्चर्य चमकत होतं. तो सर्व डिझाईन पाहतो आणि खुशीला मिठी मारायला पुढे येतो, पण खुशी त्याला अडवते आणि दुसरा फोल्डर त्याच्याकडे देते, ज्यामध्ये कलर्स स्केच असतात. राजवीर तो ही फाईल पाहतो आणि थक्क होतो. इतकं सुंदर कलर कॉम्बिनेशन. तो खुशीला पटकन मिठी मारतो आणि त्याच्या चेहऱ्यावरील टेन्शन अगदी 5 मिनिटांमध्येच गायब झालं होतं. खुशीला तिथेच बसायला सांगून तो सर्व स्केच आर्याला मेल करतो. मेल पाहताच आर्याही थक्क होते. ते स्केच तिच्यापेक्षाही सुंदर असे डिझाईन केलेले असतात. ती राजवीरला डन, एक्सलंट इतकाच रिप्लाय करते. त्यानंतर राजवीर खुशीकडे येतो आणि तिला उचलून घेऊन फिरवू लागतो. खुशी त्याला थांबवते आणि खाली उतरते. ती म्हणते, हे काय करताय तुम्ही? सर्वजण बाहेरच आहेत. असं म्हणून ती वळते, पण राजवीर तिला फिरवतो आणि स्वतःकडे ओढतो. ती काही बोलण्याआधीच तो म्हणतो, तर रात्रभर तू हे काम करत बसली होतीस? त्यावर खुशी मानेनेच होकार देते. तो म्हणतो, माझ्या बायकोने एवढे एफर्ट्स घेतलेत तर तिला काहीतरी बक्षीस मिळायला हवं. असं म्हणून तो लगेच त्याचे ओठ तिच्या ओठांवर टेकवतो. त्याचं हे रूप पाहून खुशीचे डोळे मोठे होतात आणि ती जोरजोरात श्वास घेऊ लागते. साधारण 1 मिनिटानंतर राजवीर मागे सरकतो आणि म्हणतो, बायको, तुला किस करता येत नाही? आणि किस करताना नाकाने श्वास घ्यायचा असतो. खुशी अजूनही धक्क्यात होती. तोच रिया, दीप्ती आणि विजय रूममध्ये शिरतात. त्यांना पाहून राजवीर पटकन मागे सरकतो, पण खुशी अजूनही तशीच उभी असते. दीप्ती आणि रिया तिच्याकडे पाहतात. ती डोळे मोठे करून तशीच उभी असते. विजय राजवीरला म्हणतो, तू असं काय केलंयस ज्यामुळे भाभीची अवस्था अशी झाली आहे? खरं सांग. त्यानंतर दीप्ती खुशीला धक्का देते आणि ती भानावर येते.
भानावर येताच ती आपल्या ओठांवर हात ठेवते. दीप्ती, विजय आणि रिया तिघेही तिच्याकडे पाहत असतात. ती पटकन तिथून निघून जाते आणि आपल्या सीटवरती जाऊन बसते आणि बाहेरील दृश्य पाहत पाहतच झोपी जाते. राजवीरला खुशीचं केलेलं केस आणि तिचं रिॲक्शन हेच वारंवार आठवत होतं. ते आठवून त्याचा चेहरा ब्लश करत होता. सर्वजण त्याच्याकडे पाहून हसत होते. थोड्याच वेळात सर्वजण मुंबईमध्ये पोहोचतात. सर्वजण खन्ना आणि मल्होत्रा फॅमिलीचा पाहुणचार अनुभवतात. त्यांच्या मुलींना वैभवातील वैभव मिळाले होते. खुशी, राजवीर आणि विजय, दीप्ती यांनी त्यांचा क्वालिटी टाईम एकत्र घालवला होता. ते दोघेही त्या दोघींना मुंबई दाखवतात आणि त्या दोघी ते सर्व आपल्या नजरेत साठवून ठेवतात. संजना आणि सुनीता यांनी लग्नातील सर्व कपड्यांचे माप, कलर, डिझाईन ठरवून डिझायनरला देतात. ज्वेलरी देखील त्या खुशी आणि दीप्तीच्या आवडीनेच डिझाईन करायला लावतात. कुटुंबातील इतर सर्व लोकांचे मापही दिले जाते आणि त्यांच्यासाठीही छान असे आउटफिट बनवायला सांगितलं जातं. 2 दिवस असेच निघून जातात. खुशी आणि दीप्ती त्यांच्या परिवारासोबत माघारी जायला निघतात. प्लेनने ते सर्वजण आपापल्या घरी पोहोचतात. विजय त्याच्या कामांमध्ये गुंततो तर राजवीर फॅशन शोच्या तयारीला लागतो. खुशी आणि दीप्तीही त्यांच्या परीक्षेच्या तयारीला लागतात. थोड्याच दिवसात राजवीरचा फॅशन शो असतो आणि तो खूपच छान होतो. त्याची कंपनी उच्च स्तरावर पोहोचते. दररोज फक्त 10 ते 15 मिनिटं त्यांचं बोलणं व्हायचं. असेच दिवसांमागून दिवस निघून गेले आणि लग्न काही दिवसांवर आलं. सर्व परिवार लग्नाची तयारी करत होते. लग्न मराठी आणि पंजाबी दोन्ही पद्धतीने होणार होतं. प्रत्येक कार्यक्रम अगदी छान आनंदात पार पडतो. बांगड्या, मेहंदी, हळदी, लग्न, त्यानंतर पंजाबी चुडा, संगीत आणि लग्न असेच कार्यक्रम पार पडत होते. सर्वच लोक खूप खुश होते. खुशी, दीप्ती, राजवीर आणि विजय यांचा आनंद गगनात मावत नव्हता. अगदी थाटामाटात दोन्ही जोडप्यांची लग्न पार पडतात. पण या सर्वांमध्ये एक व्यक्ती हे सर्व लपून पाहत होता. याची कोणालाच कल्पना नव्हती. लग्नानंतर दीप्तीचा गृहप्रवेश मल्होत्रा परिवारामध्ये पार पडतो आणि त्यानंतरचे विधी देखील पार पडतात. इकडे खन्ना परिवारामध्येही खुशीचा गृहप्रवेश होतो. सर्व विधी, खेळ पार पडतात. राजवीर त्याचा फोन वाजतो म्हणून उठून पुढे चालू लागतो. तोच एक व्यक्ती त्याच्याकडे चाकू घेऊन धावतो. खुशी त्याला पाहून मोठ्याने ओरडते आणि राजवीर लगेच सावध होतो. लगेचच बॉडीगार्ड्स त्या व्यक्तीला पकडतात आणि घेऊन जातात. त्यांच्या लग्नाला अजून 4-5 तासही उलटले नव्हते. तोच राजवीरवर झालेला हल्ला यामुळे खुशीच्या मनात भीती निर्माण झाली होती आणि ती तिथेच बेशुद्ध होते. खुशीला बेशुद्ध झालेलं पाहून राजवीर आणि खन्ना कुटुंब खूपच घाबरतात. राजवीर पटकन तिला उचलतो आणि आपल्या बेडरूममध्ये नेतो. तोपर्यंत रमेशजी डॉक्टरांना फोन करून बोलवतात. डॉक्टरही लगेच येतात आणि खुशीला चेक करतात. त्यानंतर ते तिला इंजेक्शन आणि काही मेडिसिन देतात. लग्नाच्या लगबगीने सर्वच खूप थकले होते. त्यामुळे राजवीर त्यांना आपापल्या रूममध्ये जाऊन आराम करायला सांगतो आणि खुशीला बेडशीट पांघरतो आणि गॅलरीत जाऊन तो रानाला कॉल करतो आणि त्या माणसाची सर्व माहिती काढण्याचे आदेश देतो. मला लवकरात लवकर ही सर्व माहिती हवी आहे असं तो म्हणतो. इकडे खुशीला जाग येते आणि ती उठून बसते. त्यानंतर तिला तो माणूस आठवतो आणि असंच काही दिवसांपूर्वी तिने एका माणसाचं बोलणं ऐकलं होतं ते देखील आठवतं. तेव्हा तिने या गोष्टींकडे लक्ष दिले नव्हते, पण आता या सर्व गोष्टींचा अर्थ तिला लागत होता. राजवीर गॅलरीतून आत येतो आणि खुशीला बेडवर अस्वस्थ पाहून तिच्याकडे जातो. तो तिला जवळ घेतो आणि शांत करण्यासाठी तिच्या पाठीवरून हात फिरवू लागतो. पण खुशी त्याला थांबवते, त्याचा हात बाजूला करते आणि मला तुम्हाला काहीतरी महत्त्वाचं सांगायचं आहे असं म्हणते. राजवीरला तिच्या भावना समजत होत्या. तो तिला थोडं शांत हो आणि मग बोल असं म्हणतो. तर मित्रांनो, तुम्हाला आजचा एपिसोड कसा वाटला हे कमेंट करून सांगायला विसरू नका.